वेलकम स्टुडंट्स. आज आपण एक्सरसाइज 4.1 मधलं क्वेश्चन नंबर 5 बघणार आहे. क्वेश्चन आहे तुमचं, फाइंड द कंडिशन दॅट. फर्स्ट क्वेश्चन, द लाईन 4x + 5y = 0 coincides with one of the lines given by ax² + 2hxy + by² = 0. आता आपल्याला काय बघायचं आहे की ह्या लाईनचा स्लोप कोइन्साइड होते कशासोबत, ax² + 2hxy + by² = 0. हे आपलं होमोजिनियस इक्वेशन आहे. तर आपण सॉल्व करणार आहे. लेट m1 अँड m2 बी द स्लोप्स ऑफ लाईन गिवन बाय होमोजिनियस इक्वेशन. आपलं होमोजिनियस इक्वेशन कोणतं आहे, ax² + 2hxy + by² = 0. आणि आपलं सम ऑफ द प्रोडक्ट काय, m1 + m2 = -2h/b अँड अँड प्रोडक्ट ऑफ स्लोप काय, m1 m2 = a/b. हे आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं होतं. आता कंडिशन बघू आपण. गिवन काय तुम्हाला काय दिलेलं आहे, लाईन. कोणती लाईन, 4x + 5y. गिवन लाईन 4x + 5y = 0. काय सांगितले त्यांनी, कोइन्साइड होते विथ वन ऑफ द लाईन्स. कोइन्साइड्स विथ वन ऑफ द लाईन्स. कोइन्साइड्स विथ वन ऑफ द लाईन. आता लाईन आली म्हणजे आपल्याला याचा स्लोप काढता येईल. देअरफॉर स्लोप = -4/5. स्लोप कसा काढतो आपण, मायनस कोएफिशियंट ऑफ x अपॉन कोएफिशियंट ऑफ y. त्याला आपण कन्सिडर करणार आहे m1. लेट m1 = -4/5. आता m1ची व्हॅल्यू भेटलेली आहे. आपल्याकडे दोन इक्वेशन्स इथे, सम ऑफ द स्लोप आणि प्रोडक्ट ऑफ द स्लोप. जर m1ची व्हॅल्यू आपण ह्या इक्वेशनमध्ये टाकलं तर काय होईल, फर्स्ट इक्वेशन कन्सिडर करू, याला सेकंड इक्वेशन कन्सिडर करू. सबस्टिट्यूटिंग व्हॅल्यू ऑफ m1 इन इक्वेशन 1 अँड 2. जर m1ची व्हॅल्यू ह्या इक्वेशनमध्ये टाकलं तर इक्वेशन येणार आहे आपलं -4/5 + m2 = -2h/b. देअरफॉर m2 येईल -2h/b. हा मायनस या साईडला आल्यावर येईल 4/5. आणि दुसरं इक्वेशन येणार आहे तुमचं, m1ची व्हॅल्यू आपली -4/5, m2 = a/b. देअरफॉर m2 येणार आहे तुमचं -5a/4b. आता दोन्ही इक्वेशन्स त्यांनी आपले काय सांगितलंय, त्यांनी कोइन्साइड्स विथ वन ऑफ द लाईन्स. कोइन्साइड होता ते म्हणजे दोन्ही इक्वेशन्स काय, इक्वल आहे. देअरफॉर इक्वेटिंग वी गेट. दोन्ही इक्वेशन्स जर इक्वेट केले आपण तर इक्वेशन येणार आहे, m2ची व्हॅल्यू आहे इथे -2h/b + 4/5 = m2ची व्हॅल्यू इथे -5a/4b. इथे जर आपण LCM काढलं तर आपलं इक्वेशन येणार आहे 5b क्रॉस मल्टिप्लाय -10h + 4b = येणार आहे तुमचं -5a/4b. देअरफॉर b आणि b कॅन्सल होणार आहे. 5 इथे मल्टिप्लाय होईल, 4 इथे मल्टिप्लाय होईल, म्हणजे तुमचं इक्वेशन येणार आहे -40h. -10 × 4 -40. 4 × 4 + 16h = -5 × 5 -25a. देअरफॉर -40h + 16b. हा मायनस या साईडला आल्यावर +25a = 0. देअरफॉर 25a + 16b - 40h = 0 is the required equation. आता आपण सेकंड क्वेश्चन बघणार आहे. सेकंड क्वेश्चन आहे तुमचं, फाइंड द कंडिशन दॅट द लाईन 3x + y = 0 may be perpendicular to the lines
गिवन बाय ax² प्लस 2hxy प्लस by² इक्वल टू 0. इथे सुद्धा आपण सेम टाईपनी सोडवणार आहे. फक्त इथे कंडिशन काय दिली त्यांनी, स्लोप काय त्याचा परपेंडिक्युलर. आता ह्या लाईनचा स्लोप आपण काढून घेऊया. गिवन लाईन इज 3x प्लस y इक्वल टू 0. मग याचा स्लोप काय येईल, देअरफॉर स्लोप इक्वल टू, त्याला आपण m1 कन्सिडर करू. स्लोप m1 इक्वल टू -3, कारण मायनस कोएफिशियंट ऑफ x अपॉन कोएफिशियंट ऑफ y. पण त्यांनी कंडिशन सांगितलेली आहे परपेंडिक्युलर. सिन्स इट इज परपेंडिक्युलर, इट्स स्लोप इक्वल टू -1 अपॉन m1 इक्वल टू -1 अपॉन -3 इक्वल टू काय आला तुमचा स्लोप 1/3. आता आपल्याला माहिती आहे की होमोजिनियस इक्वेशन आहे आपलं ax² प्लस 2hxy प्लस by² इक्वल टू 0. आणि सम ऑफ द प्रोडक्ट कसं आहे काढतो, सम ऑफ द प्रोडक्ट काय आपलं m1 m2 इक्वल टू -2h अपॉन b आणि m1 m2 प्रोडक्ट ऑफ द स्लोप a अपॉन b. आता m1 ची व्हॅल्यू आपल्याला भेटलेली आहे, स्लोप m1 ची व्हॅल्यू भेटली आहे 1/3. जर 1/3 आपण m1 ची व्हॅल्यू ह्या इक्वेशनमध्ये टाकलं तर इक्वेशन येणार आहे आपलं 1/3 प्लस m2 इक्वल टू -2h अपॉन b. देअरफॉर m2 इक्वल टू -2h अपॉन b हा प्लस या साईडला आल्यावर -1/3. सेम वे इथे m1 ची व्हॅल्यू टाकली तर 1/3 m2 इक्वल टू a अपॉन b. देअरफॉर m2 इक्वल टू येणार आहे तुमचं 3a अपॉन b. आता दोन्ही इक्वेशन्स आले m2 इक्वल टू m2 इक्वल टू. मग आपण जर इक्वेटिंग केलं, इक्वेटिंग वी गेट m2 ची व्हॅल्यू इथे -2h अपॉन b -1/3 आणि इथे m2 ची व्हॅल्यू आहे 3a अपॉन b. इथे जर LCM घेतला आपण 3b आणि क्रॉस मल्टिप्लाय केलं तर -2h इंटू 3 -6h -b इक्वल टू 3a अपॉन b. आता आपण क्रॉस मल्टिप्लाय करून घेऊ इक्वेशन येणार आहे तुमचं -6hb -b² इक्वल टू, सॉरी b आणि b इथे कॅन्सल होणार आहे. मग हे इक्वेशन येणार आहे तुमचं -6h -b अपॉन 3 इक्वल टू 3a. क्रॉस मल्टिप्लाय केलं तर इक्वेशन येणार आहे तुमचं -6h -b इक्वल टू 3 इंटू 3 9a. मग दॅट इज 9a प्लस 6h प्लस b इक्वल टू 0. ही झाली आपली रिक्वायर्ड कंडिशन. आता आपण क्वेश्चन नंबर 6 बघणार आहे. क्वेश्चन आहे तुमचं, इफ वन ऑफ द लाईन्स गिवन बाय ax² प्लस 2hxy प्लस by² इक्वल टू 0 इज परपेंडिक्युलर टू px प्लस qy इक्वल टू 0, देन शो दॅट ap² प्लस 2hpq प्लस by² इक्वल टू 0. आता शो दॅट आहे म्हणजे आपल्याला ही कंडिशन आली पाहिजे. त्यांनी सांगितलं आहे ही लाईन परपेंडिक्युलर, सेम वे आपण सोडवणार आहे. गिवन लाईन इज px प्लस qy इक्वल टू 0. मग याचा स्लोप काय येणार आहे, स्लोप आपण m1 कन्सिडर करू -p अपॉन q. पण त्यांनी काय सांगितलं आहे की स्लोप परपेंडिक्युलर आहे. सिन्स इट इज परपेंडिक्युलर, इट्स स्लोप इक्वल टू -1 अपॉन m1 इक्वल टू -1 अपॉन -p अपॉन q, म्हणजे स्लोप आला तुमचा q अपॉन p. आणि आपल्याला माहिती की होमोजिनियस इक्वेशन काय आपलं, गिवन होमोजिनियस इक्वेशन इज ax² प्लस 2hxy प्लस by² इक्वल टू 0. सम ऑफ द प्रोडक्ट काय m1 प्लस m2 इक्वल टू -2h अपॉन b आणि m1 m2 इक्वल टू प्रोडक्ट ऑफ द स्लोप आहे आपलं a अपॉन b. आता m1 ची व्हॅल्यू आपल्याला आली आहे q अपॉन p. आपण ह्या दोन्ही इक्वेशनमध्ये m1 ची व्हॅल्यू टाकणार आहे. इथे आहे q अपॉन p प्लस m2 इक्वल टू -2h अपॉन b. देअरफॉर m2 इक्वल टू येणार आहे तुमचं -2h अपॉन b मायनस
क्यू अपॉन पी. आणि इथे M1ची व्हॅल्यू जर टाकली आपण क्यू अपॉन पी M2 इक्वल टू ए अपॉन बी. देअरफॉर M2 इक्वल टू येणार आहे आपलं AP अपॉन बी क्यू. आता दोन्ही इक्वेशन्स आपल्याला काय करायचे, इक्वेट करायचे. इक्वेटिंग वी गेट इक्वेट केल्यानंतर आपल्याला काय आन्सर आलं पाहिजे, AP² प्लस 2HP³ प्लस BY² इक्वल टू 0. इक्वेट केल्यावर आपलं इक्वेशन येणार आहे -2H अपॉन बी मायनस क्यू अपॉन पी इक्वल टू AP अपॉन BQ. आता जर LCM काढला आपण तर इथे येणार आहे -2HP मायनस QB अपॉन BP इक्वल टू AP अपॉन BQ. ह्या दोन्ही साईडचे बी काय होईल, कॅन्सल होईल आणि क्यू इथे मल्टिप्लाय होईल, पी ह्या इक्वेशनला मल्टिप्लाय होईल. म्हणजे आपलं इक्वेशन येणार आहे इथे क्यू मल्टिप्लाय केल्यावर -2HP मायनस QP इक्वल टू AP². म्हणजे आता इक्वेशन येणार आहे तुमचं क्यू इथे मल्टिप्लाय झाल्यावर -2HPQ मायनस Q²B इक्वल टू AP². इक्वेशन आता आपण रिक्वायर्ड फॉर्ममध्ये लिहिणार आहे. म्हणजे आपलं इक्वेशन येणार आहे आपण AP² हा प्लस ह्या साईडला आल्यावर मायनस या साईडला आल्यावर प्लस 2HPQ प्लस BQ² इक्वल टू 0 इज द रिक्वायर्ड कंडिशन. आपल्याला रिक्वायर्ड कंडिशन भेटली आहे. आता आपलं नेक्स्ट क्वेश्चन आहे, इफ स्लोप ऑफ वन ऑफ द लाईन्स given by ax² plus 2hxy plus by² equal to 0 is 4 times the other, then show that. आपल्याला आन्सर काय आलं पाहिजे, 16h² इक्वल टू 25ab. त्यांनी सांगितले स्लोप ऑफ वन ऑफ द लाईन्स. मग आता आपण कन्सिडर करणार आहे लेट M1 अँड M2 बी द स्लोप ऑफ lines given by homogeneous equation. आपलं होमोजिनियस इक्वेशन कोणतं आहे, ax² प्लस 2hxy प्लस by² इक्वल टू 0. आणि आपलं सम ऑफ द स्लोप्स काय, M1 प्लस M2 इक्वल टू -2h अपॉन बी. आणि प्रोडक्ट ऑफ द स्लोप आहे आपलं M1 M2 इक्वल टू A अपॉन बी. पण त्यांनी कंडिशन काय सांगितलेली आहे, इफ स्लोप ऑफ वन ऑफ द लाईन्स गिवन बाय ax² इज 4 टाइम्स द अदर. म्हणजे एक कोणता तरी स्लोप आपण M1 कन्सिडर करू इज 4 टाइम्स द अदर. दुसरा स्लोप म्हणजे 4M2. आता जर M1ची व्हॅल्यू आपण ह्या इक्वेशनमध्ये टाकली तर आपलं इक्वेशन येणार आहे 4M2 प्लस M2 इक्वल टू -2h अपॉन बी. आणि ह्या साईडला येणार आहे तुमचं इक्वेशन 4M2 इंटू M2 इक्वल टू A अपॉन बी. इथे येणार आहे तुमचं इक्वेशन 5M2 इक्वल टू -2h अपॉन बी आणि 4M2² इक्वल टू A अपॉन बी. मग आपलं M2² इक्वल टू काय येणार आहे, इथे M2 इक्वल टू येणार आहे तुमचं इक्वेशन -2h अपॉन 5b. आणि इथे येणार आहे M2² इक्वल टू A अपॉन 4b. पण आता इक्वेट करण्यासाठी आपल्याला इक्वेशन्स दोन्ही M2 इक्वल टू लागतात आहे. मग आता इथे रिमूव्हिंग द स्क्वेअर जर रिमूव्ह केलं M2 इक्वल टू येणार आहे आपलं 1/2 रूटमध्ये A अपॉन बी. नेक्स्ट स्टेप आहे आता आपलं स्लोप आले दोन्ही, इक्वेटिंग वी गेट M2ची व्हॅल्यू आहे -2h अपॉन 5b आणि इथे M2ची व्हॅल्यू आहे 1/2 A अपॉन बी. आता आपण काय करणार आहे, नेक्स्ट स्टेप स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स. स्क्वेअरिंग केल्यावर ह्या साईडचं इक्वेशन येणार आहे तुमचं 4h² अपॉन 25b². इथे येणार आहे तुमचं इक्वेशन 1/4 A अपॉन बी. दोन्ही साईडचे बी कॅन्सल होणार आहे. म्हणजे इथे इक्वेशन येणार आहे 4h² अपॉन 25b इक्वल टू A अपॉन 4. क्रॉस मल्टिप्लाय जर केलं आपलं इक्वेशन येणार आहे
16h², 4 into 4 16h² इक्वल टू 25ab. आणि आपल्याला हेच प्रूफ करायचं होतं, दाखवायचं काय होतं, 16h² इक्वल टू 25ab इज द रिक्वायर्ड कंडिशन, हेन्स प्रूव्ड. आता आपण एक थिअरम बघणार आहे. थिअरम नंतर त्याच्यावरती एक्झाम्पल्स आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये सोडवणार आहे. हा फक्त आपण आता थिअरम बघणार आहे. थिअरम आहे तुमचा, इफ थिटा इज द ॲक्यूट अँगल बिटवीन द लाईन्स गिवन बाय ax² plus 2hxy plus by² इक्वल टू 0, देन प्रूव्ह दॅट tan थिटा इक्वल टू मॉडमध्ये 2 रूटमध्ये h² मायनस ab अपॉन a प्लस बी इफ a प्लस बी नॉट इक्वल टू 0. 11th स्टँडर्डमध्ये हा फॉर्म्युला बघितला होता तुम्ही. आता आपण प्रूफ बघणार आहे. त्याचं प्रूफ लेट स्टार्ट करणार आहे. लेट m1 अँड m2 बी द slopes of the lines represented by the equation. आपलं रिप्रेझेंटेड बाय द कोणतं इक्वेशन, होमोजिनियस इक्वेशन, ax² प्लस 2hxy प्लस by² इक्वल टू 0. याला आपण काय करणार आहे, इक्वेशन 1 नाव देणार आहे. आता नेक्स्ट आहे, आता इट पासेस थ्रू ओरिजिन, मग त्याचं सेपरेट इक्वेशन्स काय येणार आहे, याचं पासेस थ्रू ओरिजिन आहे म्हणून आपण काय करणार आहे, देअर सेपरेट इक्वेशन्स आर y इक्वल टू m1x आणि y इक्वल टू काय घेणार आहे आपण, m2x. मग त्याचं कंबाईंड इक्वेशन काय येणार आहे, कंबाईंड इक्वेशन is m1x minus y into m2x minus y equal to 0. मल्टिप्लाय केले दोन्ही ब्रॅकेट्सचं इक्वेशन येणार आहे आपलं m1 m2 x² मायनस m1 xy मायनस m2 xy प्लस y² इक्वल टू 0. याच्यातून आपल्याला काय कॉमन घेता येईल, xy. म्हणजे आपलं इक्वेशन येणार आहे m1 m2 x² मायनस कॉमन घेतल्यावर m1 प्लस m2 xy प्लस y² इक्वल टू 0. याला आपण इक्वेशन 2 नाव देणार आहे. आता सिन्स इक्वेशन 1 अँड 2 रिप्रेझेंट सेम टू लाईन्स, हे बघा हे दोन्ही इक्वेशन्स काय होतं, सेम टू लाईन्स रिप्रेझेंट केलं तर आपण काय करतो, कंपेअरिंग करतो कोएफिशियंट्सचं. सिन्स इक्वेशन 1 and 2 represents the same two lines, comparing coefficients we get. आता फर्स्ट आणि सेकंड इक्वेशनचे आपण कोएफिशियंट्स कंपेअर करणार आहे. x² कोएफिशियंट इथे a, इथे x² कोएफिशियंट m1 m2 आहे, म्हणजे m1 m2 अपॉन a इक्वल टू, इथे xy कोएफिशियंट 2h आहे, इथे xy कोएफिशियंट मायनस m1 प्लस m2 अपॉन 2h, इथं y कोएफिशियंट y² कोएफिशियंट b आहे, इथे y² कोएफिशियंट 1 आहे म्हणून 1 अपॉन b. जर हे दोन इक्वेशन्स आपण कंपेअर केले आणि हे इक्वेशन जर कंपेअर केलं तर आपलं सम ऑफ द स्लोप येणार आहे m1 प्लस m2 इक्वल टू मायनस 2h अपॉन b. आणि हे इक्वेशन जर आपण कंपेअर केलं आपलं प्रोडक्ट ऑफ द स्लोप येणार आहे a अपॉन b, ज्याच्यावरती आपण ऑलरेडी एक्झाम्पल्स सोडवले. आता आपल्याला फक्त m1 m प्लस m2 ची व्हॅल्यू माहिती, मग आपण m1 ॲडजस्टमेंट म्हणून हे इक्वेशन फाइंड करणार आहे, कारण आपल्याला फाइंड करायचे टॅन थिटा इक्वल टू मॉडमध्ये 2 रूटमध्ये h² मायनस ए बी अपॉन ए प्लस बी. आता m1 मायनस m2 ब्रॅकेट स्क्वेअरला आपल्याला कसं लिहिता येईल, m1 प्लस m2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4m1 m2. ब्रॅकेट जर आपण ओपन केलं तर ही सेम कंडिशन येणार आहे, कारण आपल्याला सम ऑफ द स्लोपची व्हॅल्यू माहिती आहे आणि प्रोडक्ट ऑफ द स्लोप. सम ऑफ द स्लोपची व्हॅल्यू आहे मायनस 2h अपॉन बी ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4a अपॉन बी. सिम्प्लिफाय केल्यावर तुमचं इक्वेशन येणार आहे 4h² अपॉन b² मायनस 4a अपॉन बी.
जर आपण LCM घेतलं तर इक्वेशन येणार आहे 4h² मायनस 4a अपॉन बी स्क्वेअर. पुढे आपल्याला काय कॉमन घेता येईल 4h² मायनस AB अपॉन बी स्क्वेअर. जर आपण दोन्ही साईडचे रिमूव्हिंग द स्क्वेअर केले तर इथे इक्वेशन येणार आहे तुमचं m1 मायनस m2 इक्वल टू रूटमध्ये 4चा रूट स्क्वेअर जर रिमूव्ह केलं तर आपलं इक्वेशन येणार आहे h² मायनस AB अपॉन बी. पण आपल्याला प्रूफ काय करायचं आहे इफ थीटा इज द ॲक्यूट अँगल. मग नेक्स्ट स्टेपमध्ये आपण घेणार आहे इफ थीटा इज ॲक्यूट अँगल बिटवीन द लाईन्स देन आपल्याला माहिती आहे की टॅन थीटा इक्वल टू 11th आपण बघितलं होतं m1 मायनस m2 अपॉन 1 प्लस m1 m2 इफ m1 m2 नॉट इक्वल टू मायनस. नेक्स्ट स्टेप येणार आहे आपली देअरफोर पहिली स्टेप होती आपली m1 मायनस m2 अपॉन 1 प्लस m1 m2 इफ m1 m2 नॉट इक्वल टू मायनस. पण m1 मायनस m2 ची व्हॅल्यू नाही मागच्या स्टेपमध्ये काय आली होती m1 मायनस m2 ची व्हॅल्यू होती आपली 2 रूटमध्ये m1 मायनस m2 ची व्हॅल्यू होती मॉडमध्ये 2 रूटमध्ये h² मायनस AB अपॉन बी. ही आपल्याली व्हॅल्यू आलेली होती आणि m1 m2 ची व्हॅल्यू आलेली होती आपली a अपॉन बी. आपल्याला माहिती जर आपण ह्या इक्वेशनमध्ये टाकलं तर इक्वेशन येणार आहे m1 मायनस m2 ची व्हॅल्यू 2 रूटमध्ये h² मायनस AB अपॉन बी 1 प्लस m1 m2 ची व्हॅल्यू आहे a अपॉन बी. तर नेक्स्ट स्टेप येणार आहे तुमची 2 रूटमध्ये h² मायनस AB अपॉन बी. इथे क्रॉस मल्टिप्लाय केल्यावर येणार आहे a प्लस बी अपॉन बी. बी आणि बी कॅन्सल म्हणजे तुमचं इक्वेशन येणार आहे 2 रूटमध्ये h² मायनस AB अपॉन a प्लस बी. आणि हा झाला तुमचा थिअरम टॅन थीटा इक्वल टू इफ a अपॉन बी नॉट इक्वल टू 0. टॅन थीटा इक्वल टू तुमचं काय आलं मॉडमध्ये 2 रूटमध्ये h² मायनस AB अपॉन a प्लस बी. पुढे आहे तुमचं कंडिशन जर a प्लस बी इक्वल टू 0 असेल फर्स्ट कंडिशन आहे तर लाईन्स आर परपेंडिक्युलर. सेकंड कंडिशन तुमची जर h² मायनस AB इक्वल टू 0 असेल तर लाईन्स आर कोइन्सिडेंट. ह्या दोन कंडिशन्स लक्षात ठेवायचं आहे. आपल्याला याच्यावरती एक्झाम्पल्स सोडवायचे. म्हणजे जर a प्लस बी इक्वल टू 0 असेल तर लाईन्स आर परपेंडिक्युलर आणि जर h² मायनस AB इक्वल टू 0 असेल तर लाईन्स आर कोइन्सिडेंट. आणि ह्या थिअरम टॅन थीटाच्या फॉर्म्युलावरती सुद्धा आपल्याला एक्झाम्पल्स आहे. टॅन थीटा इक्वल टू 2 मॉडमध्ये 2 रूटमध्ये h² मायनस AB अपॉन a प्लस बी. हे लक्षात ठेवायचे ह्या दोन कंडिशन्स आणि हा फॉर्म्युला. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण याच्यावरती एक्झाम्पल्स सोडवणार आहे. थँक्यू.